कांदा दुसरी एवढी जड बॅग आहे, बाप रे. इथे आमच्या मध्येच पडले कानातले. अरे हॅलो, हाय, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर चला, मी इथं उठलेले आहे. आता वाजलेलं आहे 5. तर मला जायचं आहे फिरायला, राऊंड मारायला. तर मी आता चहा वगैरे घेतला आहे, ते शूज वगैरे घातले, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत फिरायला. आणि इथे बेडवरती पिल्लू झोपलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर चला, मी जाऊन येते, तुम्ही तोपर्यंत वेट करा. बाय बाय. तर मी आता इथे राऊंड वगैरे मारून आलेली. आणि आज ना पिल्लूच्या पप्पांना अर्जंट जायचं आहे. तर त्यांचे ते नाईट शिफ्ट करून परत थोडंसं काहीतरी अर्जंट काम आहे त्यांना. तर तुम्ही बघू शकता, मी त्यात कांदा बटाटा इथं हिट करायला टाकलेले आणि पोहे पण भिजून ठेवलेले. तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी मोकळे झालेले आहे. तुम्ही कोणते पोहे हे करता यूज, मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथे वापरत आहे दगडी पोहे, त्याची जाड येतात ती. तर मी तिच्यामध्ये मीठ वगैरे मिक्स करून घेणार आहे. आणि इकडं तुम्ही बघू शकता मस्तपैकी कांदा वगैरे मिक्स झालेला आहे. आणि पोहे मला नरम आवडता, पण बघू आता कसे होता. तर तुम्ही बघू शकता आता मी ते कांदा वगैरे भाजून झाला, शेंगदाणे टाकून ते पण फ्राय करून घेतले. आणि थोडासा कांदा वगैरे लाल झालेला आहे इथे. तर तिच्यामध्ये हळद टाकून थोडं तेलामध्ये कलसून घेतलं, कारण की मग नंतर पोह्यांना ना छान कलर येतो पिवळा. अशी वरतून जर टाकली ना तर कुठे लागते कुठे लागत नाही. तर त्याच्यासाठी तेलामध्येच हळद गरम करून घेत जा. तर तुम्ही बघू शकता आता मी तर मस्त चाकूच्या साह्याने मिक्स करून घेत आहे पोहे. तुम्ही पण अशीच तेलामध्ये हळद टाकून पोहे बनवता का, मग नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकता या आता आमच्यासोबत तुम्ही पण पोहे वगैरे घ्यायला. इथं पोहे झालेले आणि पिल्लूच्या पप्पांना मी नाश्ता देत आहे, कारण की ना त्यांना बाहेर जायचं आहे ना, त्याच्यामुळे. तर ते नाईट वगैरे करून आली. तर म्हटलं चल त्यांना नाश्ता देते जाऊन दे, कारण की हे एवढं डबल ड्युटी करायचं ना, खूप टेन्शन आहे. हे जर टेन्शन तुम्हाला ऐकायचं असेल ना तर मला कमेंट करून सांगा. तर इथे पिल्लूचे पप्पा म्हणजे काय काम होतं तिकडं गेले. तर आता मी तर करून घेते नाश्ता. पिल्लू काय उठलेला नाही आहे, त्याला सांग आवाज करते की बस उठ 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 उठ. कसं लहान मुलं झोपत असतं. तर मला तिथे बनवायचं आहे पिल्लूचं टिफिन. तर आज मी बनवणार आहे टोमॅटोची चटणी. तुम्ही बघू शकता मी कांदा कापला, टोमॅटो, म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे टोमॅटोची चटणी करणं त्याला आवडत राहते, कोरडी चटणी. हॅलो, हाय फ्रेंड. तर आता माझं आवरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. किचन वगैरे स्वच्छ करून ठेवलेलं आहे. मी दाखवते तुम्हाला, लाईट चालू करते. हे बघा, किचन वगैरे व्यवस्थित भांडी कुंडी धुवून ठेवलेली पूर्ण. ते जात आहे सोडायला. आता तो 12:30 ते 5 जातो. 12:30ला त्याची शाळा भरली. तर त्याला म्हटलं 10 मिनटं आधी कसं मुलं पाय चालतात, थोडं आरामाने घेऊन जाते. तर चला मग आपण जाऊ. बघा मी कशा प्रकारे पाय जाते आणि अंतर किती आहे तर नक्की बघा. मला आता शाळेत जायचंय. टीका मिटला का तुझ्या डोक्याचा? हां. नाही तो पहिले आजचे. हॅलो, तर आम्ही ज्या ठिकाणी आहे ना राहायला, तर तुम्ही बघू शकता तिकडं किती चिखल आहे. आणि आता पाऊस पडला म्हणजे रोजचं आता येणं जाणं तर एवढं चिडचिड होतं ना, डायरेक्ट कधी कधी पाय ठेवायला कधी असं सुचत नाही. पण काय ते ऊन वगैरे पडलं ना तर थोडं इझी पण जातं, नाही तर कधी कधी पाऊसही सुरू राहतो. आणि त्यांना पिल्लूच्या सारखे म्हणत राहतो मम्मा पाय दुखतो, मम्मा पाय दुखतो. आता करणार काय. काही जणांना वाटत असेल की नुसतं उठतात कॅमेरा घेतात निघतात, उठतात कॅमेरा घेतात निघतात. त्यांना काय करणार, दुसऱ्यांची परिस्थिती, दुसऱ्यांचा वेळ. बरोबर आहे, बोलायला काही जीभ आहे, काही बोलतून जातात. पण जो ज्या परिस्थितीतून जातो ना त्यांनाच मेन माहिती राहतं की काय आहे म्हणून. बरोबर आहे, त्यांना दुसऱ्यांच्या दुःखाची, दुसऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव नाही राहत. खरंच तो म्हणतो ना, ज्याच्यावर बिततात त्यालाच कळत राहतं की नेमकं काय आहे. बोलणाऱ्यांना काय नुसतं पाहून नुसतं मजा घेतात ते.
पण आम्ही नाही म्हणत की आमच्यासारखी वेळ तुमच्यावर आली पाहिजे, पण तुम्ही पण असं कोणावर त्याची थोडी वाईट वे नाही, त्याच्या वाईट वेमध्ये जास्त भर नका टाकू. माझं म्हणणं हे, आपल्याला जर कोणाचं चांगलं होत नसेल ना, तर आपल्याला त्याचं वाईट करायचाही अधिकार नाही. मी माझं असं एवढं काय चुकतं की तुम्ही माझं एवढं मन दुखवताय तेवढं. तर आता आम्ही इथं पोचलेलो पिलूच्या शाळेमध्ये. मी त्याला शाळेत सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तरी त्याच्या बरोबर काढून स्टँडवरती ठेवत राहतो. तर म्हटलं तर आता 12 वाजले, तर मला जाऊन घरी जाऊन फक्त जेवण करायचं. येऊन गेल्या गेल्यानं पहिले माझा आराम होईल. बाय पिल्लू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ते मला करायचे आहे धपाटे, ते पिल्लूच्या पप्पांना रात्री खायचे आहे ना, त्याच्यामुळे.